हातांनी त्याच्या भजनात टाळी वाजवायची नाही तर मग वाजवायची कुठे? जगत काय म्हणेल याचा विचार करू नका, पण सुंदर हात दिल्यावर सुंदर पाय दिल्यावर सुद्धा मी नृत्य करत नाही तर तो जगदीश्वर काय म्हणेल याचा विचार करा, जगतचा नका करू. कंटाळा करतात लोक. मग एखाद्या बाईला असं वाटेल, बाई किती छान पावल्या खेळत होत्या, जाऊ द्या, तिथे तर मला काही खेळता आल्या नाही. मी काय करते, आमच्या घरी होम थिएटर आहे, दरवाजा लावून घेते, खिडकी बी लावून घेते आणि मस्तपैकी होम थिएटरवर एक जगदंबेचं गाणं लावून देते आणि चालू देते, हरी हरी मारते उड्या. घरात एकटेच जर तुम्ही पावल्या खेळायला लागल्यानं चुकून एखाद्याने दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर ते आजूबाजूच्या मध्ये, ताई आता तर चांगली होती तू. कंटाळा करायचा नाही. नृत्य ही एक भक्ती त्या ठिकाणी आहे. अहो, अष्टसात्विक भाव जागृत झाल्याच्या नंतर काही काही माता भगिनींचा शरीरामध्ये देवी संचारते. ऐकलंय ना तुम्ही? तुमच्या कॉलनीत घुमते का एखादी बाई कोणी? मी घुमणाऱ्या बायांना म्हणजे नाव ठेवतोय अशातला काही प्रकार नाही बरं का. माझी एक लांबची आत्या आहे, तिच्या अंगात पण देवी येते. देवी अंगात येते ते खोटं असतं असंही मी म्हणणार नाही, आणि सगळंच अंगात येणं खरं असतं असंही मी म्हणणार नाही. अष्टसात्विक भाव आहेत ते. त्या अष्टसात्विक भावांपैकी 2-4 भाव जर जागृत झाले तर त्या स्त्रीला शरीराचा विसर पडतो, केसांचा आंबाळा मोकळा सोडून देते आणि ती देहावर नसते महाराज. हो, मी बऱ्याच अशा बाया पाहिलेल्या आहेत की त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, पण देवी अंगात आल्यानंतर ते हिंदी छान बोलतात. कोणाच्या अंगात कुठली माय येते, कोणाच्या अंगात कुठली माय येते, ओरिजिनल बरं का. त्यांचा अष्टसात्विक भाव आहे की देवी आहे, देव आहेत. तशा प्रकारचं वाद्य वाजलं, अगरबत्तीचा सुगंध आला, नवरात्रीचा प्रसंग आहे, नवरात्री मग ते शारदीय नवरात्र उत्सव असो अथवा कुठलेही त्या ठिकाणी चैत्रातले नवरात्र उत्सव त्या ठिकाणी असू देत, वाद्य वाजलं की त्यांच्या अंगात येतं बरं का, येतं. आणि ओरिजिनल जर त्या ठिकाणी देवी येत असेल तर देवी प्रत्यक्षात सरस्वती, तिचं बोलणं सुद्धा छान असतं. मराठी व्यवस्थित बोलता येत नाही पण हिंदी व्यवस्थित बोलते. पण काही काही बाया जे थोटान करतात महाराज, त्याला दांभिकता म्हणतात. अंगात देवी येत नाही पण आजूबाजूच्या बायांनी मला घाबरावं, थोटान पण असतं. त्या रामेश्वरला दर अमावस्याला मी कालसर्पाच्या पूजेला जायचो पूर्वी, आता ते बंद केलं मी. त्या कालसर्पाच्या पूजेला मी गेलो बरं का निलेश भाऊ, की तिथे एक भक्तीनबाई, ती पण बऱ्याच बायांना आंघोळ घालण्यासाठी घेऊन आलेली असायची. आता त्या बायांना आंघोळ देत असताना त्याच्या अंगात काही देवी येते म्हणे, सप्तशृंगी माता. आता सप्तशृंगी माता म्हणजे प्रत्यक्षात सरस्वती, महालक्ष्मी. म्हणजे जिच्या अंगात सरस्वती येते तिची भाषा चांगली पाहिजे ना. पण तिची भाषा ऐकून मला तर हसू यायचंच, पण ज्यांची पूजा चाललेली असायची काल सर्पाची, ते बसलेले माझे जातक ते पण असायचे, कारण की ताईची भाषाच अशी मस्त घुमायचे ते. मायना अंग मत यायला पाहिजे. धाकट्या गडकी आंघोळ पाहिजे. आता कोणची हिंदी आहे? मायको धाकट्या गडकी आंघोळ पाहिजे. हमारी सायकल तुम्हारी भितको राहू दे. हे अंगात आहे ना, थोटान करतात. मला आठवलं म्हणून सांगतो, मी चक्करबर्डी गाव आहे तिकडे, नातेवाईक नाही कोणाचे, म्हणजे काय मी उभा धुवून जाईन सर. नाही चक्करबर्डी एक 22-23 वर्षाचा मी नवीनच कीर्तनकार होऊन आलेलो होतो. माझ्या बरोबर माझा एक आगाऊ शिष्य छान पखवाज वाजवतो, नाव काही घेत नाही मी आता. मी त्याला ज्या नावाने हाका मारतो ते जर मी नाव घेतलं तर बाकीच्यांना राग येऊन जाईल. आम्ही कीर्तनाला त्या ठिकाणी गेलो. त्या गावातल्या मुलांनी म्हटले, महाराज आज 5वी माळ आहे, तुम्ही देवी भागवताची कथा करतात, देवीवर तुम्हाला बोलायचं आहे, आज तुमचं कीर्तन.
चांगल्या प्रकारची माईक सिस्टीम सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. पण त्या गावात पण एक माय होती. त्या माईने ऐकलं की आज भागवतबाचं कीर्तन आहे. अर्ध गाव भागवतबाकडे कुंडल्या पाहायला जातं आणि अर्ध गाव गुढी ठेवायला माझ्याकडे येतं. भागवतबाचं कीर्तन होऊ द्यायचं नाही. होऊ द्यायचं नाही. वास्तविकता मी पण देवीचा भक्त, ते पण देवीचे भक्त, पण एक नंबरचे स्वार्थी. या बाईला मी म्हणायचो ना, ताई त्या देवीला म्हणा जरा शुद्ध हिंदी बोलणे तर मराठीच बोलतात. ती बाई काय म्हणे मला, गुच्छ बैसर म्हणे, महाराज तुझी पूजा कर, तो या धंद्यात मी काय बोलते का म्हणे. आपला धंदा आहे का, त्या धंद्यात मी काय बोलते का. मला गुच्छ बसावं लागलं. तशी ती मग मुलांनी सांगितलं, ताई 8:30 ते 10:30 महाराजांचं कीर्तन होणार आहे. ते म्हणे कीर्तनाला माझं त्या ठिकाणी दुमत नाहीये, पण मायकाने आज 5 पावल्या खेळणार आहे म्हणे. 5 पावल्या खेळणार आहे. मग किती वाजता म्हणे, माय 8:30 वाजताच रिंगणामध्ये येईल म्हणे, रिंगण खेळेल, 5 पावल्या खेळेल, म्हणजे तिला कीर्तन होऊ द्यायचं नाही. मग मुलं काय म्हटले, मायला तुम्ही सांगा की तुम्ही 8 ते 10 5 पावल्या खेळून घ्या, आम्ही 10ला कीर्तन चालू करू, 1 तासभर करू. नाही म्हणे, माये जर अंगात आली तर मायले शुद्ध राहत नाही म्हणे, मायला शुद्ध नसते. माय 12 वाजेपर्यंत पण 5 पावल्या खेळेल. मग असं करा, आम्ही कानी 7:30ला कीर्तन चालू करतो आणि बरोबर त्या ठिकाणी 9:30 पर्यंत संपवून टाकतो, मग तुम्ही पावल्या खेळा. नाही म्हणे, माय तर 6 वाजेपासूनच तयारीत राहते म्हणे, म्हणजे कीर्तन होऊ द्यायचं नाही. मुलं म्हणे, महाराज काय करायचं, ही मावशी तर कीर्तन होऊ द्यायचं नाही म्हणते. हो, हे व्याजाने पैसे वाटते ना म्हणे महाराज. माय व्याजाने पैसे वाटते, माय नुसतं थोटाण करते, तिला आपलं कीर्तन होऊ द्यायचं नाही. पोरांना म्हटलं, कीर्तन करायचं आहे का तुम्हाला, मायचं सगळं थोटाण आम्ही बंदच करून टाकू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही पण सभासद आहोत, चिंता करू नका, पण तुम्ही साथ द्याल का म्हणे. हो. माझ्याबरोबर माझा एक मृदंगाचार्य होताच, त्याला म्हटलं, मी जसं जसं सांगतो तसं तू करत चालेल. आम्ही काय केलं, त्या मायच्या गल्लीतून मुद्दामून गेलो. तिचा नवरा खाटीवर बाहेर बसलेला होता. मुद्दामून त्याला जय हरी केला. दादा जय हरी. त्याने पण एकदम मारक्या बैलावानी जय हरी म्हणे. समोरच्यांचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही जर बघायचं असेल ना, तर त्याला तुम्ही प्रेमाने म्हणा राम राम. त्याने जर राम 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 असं म्हटलं ना, तर समजून घ्यायचं की आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम आहे. आणि त्याने जर मारक्या बैलावानी राम राम, समजून घ्यायचं आपल्याविषयी त्याच्या मनात प्रेम नाही आहे. साध्या साध्या परीक्षा आहेत महाराज. मुसा राम राम केला त्याने. म्हटलं, दादा आमच्या बी मागे खूप टेन्शन असतं. कीर्तन करतो म्हणजे काय आम्ही खूप सुखी आहोत, मी पत्रिका पाहतो म्हणजे काय खूप सुखी आहे, अशातला काही त्या ठिकाणी प्रकार नाही आहे. प्रत्येकाला ज्याच्या त्याचं दुःख असतं, आहे की नाही. दिवसभर लोकांचं मी भविष्य सांगणारा मी सुखी असेलच, कशावरून. खूप टेन्शन असतं, खूप टेन्शन. असे प्रश्न घेऊन येतात ना लोक, निलेश भाऊ डोकं हँग होऊन जातं डायरेक्ट. हो, विचित्र प्रश्न घेऊन येतात कधी कधी. एकतर म्हटला म्हणे, महाराज असं काही औषध द्या म्हणे की मन बायको मन ताबा माझ राहायला पाहिजे, बायको माझ्या मुठीतच राहिली पाहिजे. मी त्याला हाडूच म्हटलं, भाऊ असं जर औषध राहिलं असतं ना, बायको मुठीत ठेवायचं, तर मी मला गरज देतो, तुम्ही काल 12 गाव बोंबलत फिरतो म्हटलं. मी मला गरज देते तू, असं औषध नसतं. आम्हालाही खूप टेन्शन असतं. आमचा हा पखवाज याचं लग्न होत नाही, त्याला पण गुढी ठेवायची होती, त्याला पण प्रश्न विचारायचे होते. आमच्या प्रश्नाचं उत्तर देणार का तुम्ही, आमची गुढी ठेवणार का. त्याला जरा बरं वाटायला लागलं. तो म्हणाला, म्हणे का बरं नाही महाराज, या बसा. ऐकलं का, महाराज आले, चहा ठेवा. चहा ठेवला त्यांनी. मग अशी चर्चा त्या ठिकाणी चालू झाली. तो सांगायला लागला, म्हणे महाराज माय म्हणजे एकदम जागती ज्योत आहे म्हणे. माय कशी आहे, जागती ज्योत. आयराणी समजत ना तुमले, माय एकदम जागती ज्योत आहे म्हणे. मायना अनुभव माले जे म्हणे. आणि तो मायचा कोण होता, तिचा पतीच तिचा भोप्या होता. तो पत्नीला माय म्हणे. मायना अनुभव माले जे म्हणे. चांगलं म्हणतो माय. म्हटलं, दादा आमचं जे ना गुढी ठेवायची, काय द्यावं लागेल म्हणे. महाराज 4 गहू, 201 कोंबडं बकरं, तुम्ही माडकरी लोक आहेत, तुम्ही तर काही देणार नाहीत म्हटले. तुम्ही जे द्यायचं ते द्या आणि विचारा म्हणे तुमचा प्रश्न. माय बिलकुल जागतीच होते म्हणे. मग आम्ही म्हटलं, चला घरात विचारून घेऊ आपण.
तर त्याने घरात घेऊन जायला पाहिजे ना आम्हाला, पण त्याची पण घेरीज आलेली होती. तो म्हणे माय ना असं घरमा उत्तर देत नाही म्हणे. ज्या चौकात तुमचं कीर्तन होणार होतं ना तिथे माय 5 पावल्या खेळणार आहे, तिथेच प्रश्न विचारा म्हणे. म्हणजे त्याला दाखवून द्यायचंय की तुम्ही भागवत काय करता, तुमचा भागवत सुद्धा आमना मायना पायचे येल शे, आमच्या माईच्या पाय जोडालेला आहे, हे दाखवून द्यायचं आहे. मी त्याला म्हटलं बाबा देख, माझे जे प्रश्न आहेत ना ते खरे असतील, आमच्या प्रश्नांचं उत्तर हो झालं पाहिजे. कारण की मनापासून विचारलेला प्रश्न असेल, प्रामाणिक असेल, त्याचं उत्तर हो झालं पाहिजे, तरच आम्ही समजू की माय खरी आहे. नाही तर मग माय बी खोटे आणि तुम्ही बी खोटे असं आम्ही समजू. त्या ठिकाणी तुमची भक्ती खोटी, माय पण खोटी. तो म्हणे तुमचा प्रश्न जर खरा असेल ना तो तुमच्या मनासारखंच उत्तर त्या ठिकाणी भेटेल, पण चौकात विचारा म्हणे. मी त्याला म्हटलं दादा, आम्ही एवढे कीर्तनकार, लोक आमच्याकडे पत्रिका पाहायला येतात, लोकांचा जरा भ्रम निर्माण होईल, इथेच विचारू द्या ना. नाही नाही म्हणे, तसं नाही, माय तडे रिंगण माझेच म्हणे माय. ठीक आहे. गेलो आम्ही रिंगणामध्ये, पोरं पण आमच्या बरोबर. तिथे जे चौक होता त्या चौकमध्ये त्यांनी ते रिंगण लावलं. म्हणजे काय, गुलाल बिलाल टाकलेला आहे, त्याच्यामध्ये ती माय बसली. माय बसल्याच्या नंतर त्याने मायला सांगून दिलं की बघ, अख्खं गाव भागवतबाला मानतं, भागवतबा जर आपल्या पायाशी आले ना तर गाव आपल्या ताब्यात राहील, त्यामुळे महाराज जे बी विचारेल फक्त हो म्हणायचं, असं सांगून दिलेलं त्याने. आणि मग त्या रिंगणामध्ये मी आमच्या फकवाजाला सांगून दिलं की तुला हे विचारायचं आहे. चालेल म्हणे. मी त्याला म्हटलं बाबा, आम्ही मायच्या कानात विचारू काय आहे, लोकांच्या समोर जर विचारलं तर लोक हसतील आम्हाला, महाराजांना बी असा प्रश्न पडावा. चालेल म्हणे, कानात बी विचारलं तरी चालेल म्हणे. आणि मग मायने तिचे होतेच त्या ठिकाणी डफ वाजवणारे, त्यांनी डफ वाजायला सुरुवात केली. आहा आहा, बच्चे जरा धीरे बजा बच्चे. आहा आहा आहा, जुळा सोळा जुळा. देख रे शाम्या, आज तो बालक आया है रे शाम्या, बालक बड़ा भोला है रे शाम्या, बालक महाराज है रे शाम्या, बोल बच्चा क्या पूछना चाहता है तू. आणि मग महाराज कानाजवळ गेले आणि महाराजांनी त्या बाईला काय विचारायचं मायला विचारायला सुरुवात केली. माय कशी करते, नाही 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 नाही. बोप्या कसा म्हणतो, माँ हाँ बोल दे, बच्चा बड़ा भोला है, बच्चा वापस पूछ माँ को, समझ में नहीं आया होगा. मी म्हटलं परत विचार रे. हा आमचा पखवाजा गेला, तिच्या कानात काहीतरी बोलला. हा बोल दे माँ. ती म्हणते नाही 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 नाही. नवरा म्हणतो हा बोल दे माँ, नाही. हा बोल दे माँ, नाही. पोरं म्हणे महाराज तुम्ही विचारता काय. म्हटलं नाही रे गुच्छ बस, आमचं आहे. म्हटलं नाही नाही खरं सांगा, विचारा काय विचारताय तुम्ही, काय विचारताय तिला. ती नाही नाहीच म्हणते. म्हटलं काही नाही रे. नाही नाही सांगा म्हणे महाराज. म्हटलं सांगू का, हसणार नाही तर तुम्ही. काही नाही म्हटलं, आमचा पकवाजा तिला विचारतोय, हा तो या नवरा वेडा आहे, येल सोडी दे, मी महिन्याला 1 लाख रुपये कमवतो, आपण पळून जाऊन आपण लग्न करून घेतो. म्हणजे नाही 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 नाही. तिचा नवरा म्हणतो हा बोल दे माँ म्हणते नाही, हा बोल दे माँ. तिला जीवावर आली, ती म्हणते ओ मरी जायचो काय, हा म्हणाला ना. अहो महाराज असं विचाराय ना म्हणे. आठवलं म्हणून सांगितलं. तो म्हणे महाराज शोभस का म्हणे, तुम्हाला असं विचारतस का म्हणे तुम्ही. म्हटलं भाऊ, आमच्या महाराजांनी तुझ्या बायकोला नाही विचारलं, कोणाला विचारलं, मायला विचारलं. कशाला थोटान करतायत. म्हटलं बंद करा तुमचं हे. आज बी मी त्या गावाला जर कीर्तनाला गेलो तर ते पोरं मला पाहून म्हणतात हा बोलते मा. एक नंबरचं थोटान महाराज आहे की नाही. पण सगळ्याच गोष्टी थोटान असतात असंही मला त्या ठिकाणी म्हणायचं नाहीये. काही काहींच्या अंगामध्ये खरंच येतं महाराज. अष्टसात्विक भावांपैकी एखादा भाव निश्चित त्या ठिकाणी जागृत होतो. चला, छान जन्मजयाला कथा सांगतायत की बाबा
महिषासूर हा प्रचंड त्या ठिकाणी माजलेला राक्षस, ज्याला रक्तबीज जाऊन मिळालेला आहे. या राक्षसाने सर्वात पहिले इंद्राला पदाच्युत केलं. ब्रह्मदेव वर देण्यास सामर्थ्य, त्याला सुद्धा ब्रह्मपद त्या ठिकाणी सोडायला सांगतायत. आणि जिकडे तिकडे थैमान त्या ठिकाणी हा घालतोय महिषासूर. राक्षसी वृत्ती ही चांगली नसते महाराज, बर का. श्रीमद भागवतामध्ये एक पुतना नावाची राक्षस आहे. त्या राक्षसी नाही, तिला भागवतामध्ये अविद्या म्हटलेलं आहे. जी वरून चांगले कपडे त्या ठिकाणी घालून आली. पहन के साड़ी, लगा के गजरा, चाल चली मतवाली. पुतना गोकुल में आ गई है. मतवाली त्या ठिकाणी ती चाल चाललेली महाराज. आणि गोकुळामध्ये आली तेव्हा सुंदर कपडे तिने घातलेले होते, पण तिच्या स्तनामध्ये काय होतं? विष होतं. म्हणून त्या राक्षसीला प्रातस्मरणीय डोंगरजी महाराजांनी अविद्या म्हटलं. तसं हा महिषासूर जो आहे ना, तो मोहाच्या रूपाने आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये दडून बसलेला आहे. मोह नावाचा महिषासूर. आपलं ते आपलं, पण दुसऱ्याच्या संपत्तीला पण आपलं समजण्याच्या त्या ठिकाणी मार्गावर आहे, आपलीशी करण्याच्या मार्गावर आहे हा महिषासूर मोह नावाचा. याला संपवलं पाहिजे, याला मारलं पाहिजे. आणि त्यासाठी दुर्गा देवीची उपासना आपण करायला पाहिजे. हे बघा, पहिल्याच दिवशी मी बोलून गेलो होतो ह्या विषयावर. नवविध भक्तीच्या नवरात्रा करायच्या आणि देवीकडे काय मागायचं? त्या मातेकडे नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा पोटी मागेल ज्ञानपुत्रा. ज्ञान नावाचा पुत्र मागायचा. आणि ज्ञान नावाचा पुत्र जन्माला आला की मग काय करायचं? मोह नावाच्या राक्षसाला मारून टाकायचं. आणि मोह नावाचा राक्षस मारला की सज्जनांनो, आनंदाची दीपवाळी ही जवळच असते. मग चौथ्याचे ठाई काही करण्याचे नाही. ही नवरात्र आम्हाला साजरी करता आले पाहिजे, बरं का. ती देवी दुर्गा हे तिचं स्वरूप आहे, पण तीच देवी आमच्या हृदयातून भक्तीच्या नावाने जन्माला आली पाहिजे. आणि ती भक्ती जन्माला आल्याच्या नंतर षडविकार राक्षसांना मारून मोह नावाच्या राक्षसाला सुद्धा तिने मारलं त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच आनंदाची दीपवाळी आपल्याला उपभोगता येईल. आणि या भक्तीला दुसरं तिसरं काही लागत नाही हो. फार सोपी साधनं आहेत त्या ठिकाणी. कथा ऐकायची कशासाठी? त्याची दोन कारणं आहेत. भक्ती ओगवर्धनम, भगवती महादेव श्रीकृष्ण संतुष्टी हेतुकम. कथा ऐकायची कशासाठी? ती ऐकल्याच्या नंतर आमच्यातली भक्ती वाढली पाहिजे. आणि भक्ती वाढल्याच्या नंतर त्या देवीला, त्या महादेवाला आणि श्रीकृष्णाला आमच्याबद्दल संतुष्टता त्या ठिकाणी वाटली पाहिजे. म्हणून कथा ऐकायची असते, म्हणून भक्ती त्या ठिकाणी करायची असते. श्रीकृष्ण देवी अथवा महादेव संतुष्टी हेतुकम, हे कारण त्या ठिकाणी असलं पाहिजे. मोह नावाच्या राक्षसाला जर तुम्ही धरून राहाल तर ज्ञानोबा राय म्हणतात, मोह धरिता ऐसे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि मग परलोकही दुरावेल आहिकेसी. म्हणून मोहाचा त्याग त्या ठिकाणी करायचा आहे. मोह नावाच्या महिषासुराला त्या ठिकाणी मारायचं आहे. आणि मग त्याला मारण्यासाठी त्या देवीला जर प्रसन्न करायचं असेल तर त्या देवीला बकरा, कोंबडा, अंड हे काहीच लागत नाही, बरं का. कुठलीच देवी बकरा, कोंबडा, अंड मागत नाही. आम्हाला संस्कृतमध्ये एक सुभाषित शिकवण्यात आलेलं होतं की एखाद्या देवीला जर तुम्ही विचारलं की देवी तुला घोडा पाहिजे का बडी म्हणून, तर ती नाही म्हणते. हाती पाहिजे का? नाही म्हणते. मग हाती नाही, मग वाघ देऊ का बडी म्हणून? हो, तर ती नाही म्हणते. अश्वम नैवच गजम नैवच